जगदंबा माता नवरात्र कोजागिरी उत्सवानिमित्त आज पहिल्या दिवसाची यांनी देखील दीप प्रज्वलना करता पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे अमोल भाऊ थोरात तसेच निमगावचे भजनी मंडळ यांनी देखील दीप प्रज्वलना करता पुढे यायचं आहे। त्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण राणीताई दौंड यांच्या कीर्तनाला सुरुवात होत आहे। चला लवकर। रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी Oh
श्री राम कृष्ण हरि जय राम जय राम हरि कथा राम घोष करो हरि कथा नाम घोष करो हरि कथा राम घोष करो हरि कथा तेरे सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्वालंकार सर्व सुख लालो सर्वालंकार सर्व सुख लालो सर्वालंकार सर्व सुख लालो सर्वालंकार आनंद निर्भय ढुलत सो आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत असोई सपोटे अथ वचनाय आलोय साहुरे अथवन नाय असोई सपोटे अथ वचनाय सपुटे अथवन नाय देहि जय विदेहि भोगदशा जय जय बहुदशा जय जय बहुदशा सर्व सुख लालो सर्वालंकार सर्व सुख लालो सर्वालंकार सुख लालो सर्वालंकार सर्व सुख लालो सर्वालंकार आनंद निर्भय ढुलत सो आनंद निर्भय डुलत आनंद निर्भय डुलत मने अपने चालो निरूपो भले हरि चालो अग्नि मने अपने चालो निरूपो हरे हमें लालो अग्नि पाप पुण्यंका पाप पुण्य पाप पुण्य सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व घोष करु हरि कथा सदा नाम 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 घोष करु हरि कथा तिनि सदा चित्ता समाधान तिनि सदा चित्ता समाधान तिनि सदा चित्ता समाधान तिनि सदा चित्ता समाधान समाधान
अलंकार सदाचिता समाधान दिन सदाचिता समाधान दिन सदाचिता समाधान दिन सदा तूने सदा चिता समाधान तूने सदा चिता समाधान तूने सदा चिता समाधान समाधान सर्व सुख लालो सर्व सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सदा चिता समाधान चिता समाधान सदा चिता समाधान सदा चिता समाधान समाधान सर्व सुख दानो सर्व करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो तुका मने आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो महायोग पीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु प्रथमनमः संताचिये त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात
रामानुजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस् स्फुरदिक्प्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास राधा मेरी माँ तो है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरण में करूँ बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमण जय जय नवाल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखण चोर आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत महाभूषण वैराग्याचे महामेरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून नामपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। बघा कुठलाही कार्यक्रम म्हटला की अल्पसा परिहार देणं उचित आहे तो म्हणजे असं की आज या ठिकाणी चालू असलेला आपला हा नवरात्र उत्सव आज नवरात्र उत्सवामध्ये आज पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस आहे। बघा जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खंडाळा व मातोश्री दादाश्रम प्रतिष्ठान आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव बघा आयोजित करण्यात आलेला हा नामसंकीर्तनाचा सोहळा व या सोहळ्यातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली मी माझं परम भाग्य समजेल। बघा सुरुवात करण्या अगोदर सर्वच ठिकाणी भजनी मंडळ असेल इकडनं असणारे दादा असतील सर्वच गायक सर्व भजनी मंडळेकरी बाबा असतील संस्कृतीवाले दादा आहेत सर्वांचेच आभार मानते।
तुम्ही सर्व आलात, सर्वांचेच आभार आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. बघा, तसं पाहायला गेलं तर टाइम हा संपायचा झालाय, बरोबर आहे की नाही? आता हा टाइम असा आहे, कीर्तन हे संपण्याच्या मार्गाकडे राहतं, हा टाइम तो आहे. पण आता आपलं कीर्तन चालू होत आहे. आता सकाळी 4 वाजेपर्यंत कुणाला उठायचं, बरोबर ना? आतापर्यंत झोप काढून आले ना तुम्ही. आता काय 4 वाजेपर्यंत कुणीच हालायचं नाही. आत्ताशी आपलं कीर्तन चालू झालंय, 4 वाजेपर्यंत कुणीच उठायचं नाही. बघा, मी 4 वाजेशिवाय कुणाला सोडणार, त्याच्यामुळे कुणीच त्या ठिकाणी जांभळी सुद्धा द्यायची नाही, अतिशय फ्रेश बसायचं. बघा, एवढं नाही, थोडंसं अजून 1 तास या ठिकाणी आपली सेवा होणार, 1च तास, जास्त नाही बोलणार मी. बघा, वेळेअभावी थोडंसं पहिला दिवस असल्या कारणाने सर्वच ठिकाणी गोष्टी लेट होत चालल्या, त्यामुळे कीर्तन आपलं उशिरा सुरू झालं आणि जास्त काही लांबवणार नाही, 1च तास या ठिकाणी बोलणार आहे. बघा, ते पण तुम्हाला समजेल, कळेल याच भाषेमध्ये मी बोलणार आहे. बघा, अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबराई अभंगाद्वारे आपल्याला सांगत आहे, आज पहिला दिवस आहे. बघा, सप्ताह असेल, काही कुठलाही उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव, सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताह, कोणताही कार्यक्रम असू द्या, पण पहिल्या दिवशी आपण सुरुवात भगवंताच्या नामाने करतो. कुठलाही कार्यक्रम 1 दिवसात जरी असला ना, आपण गणपती बाप्पाच्या त्या ठिकाणी मंत्र म्हणतो, श्लोक म्हणतो आणि सुरुवात करतोय. मग एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय, या सुरुवातीला आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग सर्वांनी आज नामस्मरण करायचं आहे. बघा, त्याप्रमाणे संप्रदायाचा दंड काय, काही त्या ठिकाणी थोडा मोठ्याने नियम घालून दिलेला आहे. आणि मग आजच्या दिवशी कीर्तनकार हा बांधलेला असतो. कशाने? तुम्हाला माझी भाषा समजते ना? नाही? काहीतरी मान डुलवा, काहीतरी हा नाही, काहीतरी प्रतिसाद द्या. एकतर तुम्ही बसले डायरेक्ट, मी इथं काय म्हणते, इथं मी वैजापूरला आणि तुम्ही बसले संभाजीनगरला, बरोबर ना? तुम्ही बसलेच लांब, त्यामुळे काय थोडासा प्रतिसाद देत चला बरं का. मग काय ना, या ठिकाणी कीर्तनकार बांधलेला असतो. कीर्तनकार कुठल्या दाव्याने नाही, कुठल्या दोरीने बांधलेला नसतो, नियमाने कीर्तनकार पहिल्या दिवशी बांधलेला असतो. मग काही नियम आहे, पहिल्या दिवशी कीर्तनकाराने भगवंताच्या नामाचं रूपाचं उच्चारण केलं पाहिजे. त्याप्रमाणे आज नामपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. मग जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये काय सांगतात, तर तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये मानवी जन्म घेऊन जन्माला आलो, मग जन्माला आल्याच्या नंतर आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण ते कसं केलं पाहिजे? सदा नाम घोष करू हरी कथा, मग काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये एक त्या ठिकाणी साधन सांगत आहे आणि त्या साधनाचे 4 परिणाम सांगत आहे. कोणते कोणते ऐका बरं. पहिलं साधन कोणतं आहे, तर नाम हे साधन आहे आणि या नाम साधनाचे 4 परिणाम कोणते, तर पहिला परिणाम तेने सदा चित्ता समाधान, दुसरा परिणाम आनंदे निर्भर डुल्लत सो, तिसरा परिणाम देहीच विदेही भोगुदशा आणि चौथा परिणाम तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. हे 4 परिणाम सांगितले. म्हणजेच नाम घेतल्याच्या नंतर आपल्या चित्ताला समाधान मिळते आणि दुसरा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो, आनंदाने आपण डोलायला लागतो. तिसरा परिणाम म्हणजे आम्ही कुठं आहोत, काय आहोत, आम्हाला काहीच समजत नाही, आम्ही त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं तल्लीन झालेलो आहे. मग शेवटचा परिणाम असा आहे की तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये पाप पुण्याची आम्हाला भीती राहिली का, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये नामस्मरण घेतलं, त्यामुळे आम्हाला पाप पुण्याची भीती राहिली नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चिंतन कळलं तुम्हाला? कळलं? तुकोबरायांना काय सांगायचं आहे की तुम्ही नामस्मरण घेतल्याच नंतर तुमच्या जीवनामध्ये अखंड समाधान
मिळेल. मग त्यासाठी काय करायचं तर आपण नामस्मरण घेतलं पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चिंतन तुम्हाला कळलं. मग आता एक काम करा, तुम्ही निवांत झोपून घ्या, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जाता जाता उठून देऊ आम्ही. बघा मी का म्हणते माहिती की असं काही काही लोकांना घरून अगदी फ्रेश निघतात बरं का. त्यांना वाटतं 2 तासाचं कीर्तन असतंय, 1.5-2 तासाचं कीर्तन असतंय, गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. घरून अगदी फ्रेश निघतं हिमालयात निघून. हिमालयात गेल्याच नंतर मग दक्षाला तिकडं राग आला. नारदाने आपल्या सृष्टी निर्मितीमध्ये विघ्न आणलंय, दक्षला राग आला. पण दक्ष थोडंसं शांततेमध्ये दक्षने काय केलं, जाऊ द्या म्हटलं, ते गेले. आता परत 10,000 पुत्रांची निर्मिती केली दक्षाने आणि परत ती तपश्चर्याला पाठवलं. त्यांनाही सांगितलं तपश्चर्या करून या, इथं आल्याच्या नंतर तुमचं मी लग्न करून देईन आणि मग तुम्ही मला सृष्टीची निर्मिती करायला त्या ठिकाणी काम करा तुम्ही सृष्टीच्या निर्मितीचं. दक्ष नारदाकडे आला. नारदाकडे आल्यावरती तिथं आल्यावरती नारदावरती रागवतोच आहे. त्याला म्हणतोय मी सृष्टी निर्मितीसाठी 20,000 पुत्र निर्माण केले, तू प्रत्येकालाच काढून देतोय. आणि मग तो रागावला आणि रागावून त्याला शाप दिला नारदाला दक्षाने. त्याला असं नारदाला शाप दिला दक्षाने, कोणता तर तू ये ना कधीच तू कुणाला असं शांतपणे उभं राहून उपदेश करू शकत नाही. नारद महाराज शांत राहतात का? सारखं त्यांच्या पायाचा चाळा चालू आहे. हा दक्षाने दिलेला त्यांना श्राप आहे. मग तेवढ्यात ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणताय बघ दक्ष, तू जो काही त्या ठिकाणी श्राप दिला ना, तू ते काही चांगलं केलं नाही, तू वाईट केलंय. एका साधूला तू श्राप दिला, ते वाईट केलंय. दक्ष म्हणतो नाही नाही, मी काय वाईट केलं नाही, त्यांनीच माझ्यासोबत वाईट केलं. माझ्या 20,000 पुत्रांना त्यांनी तपश्चर्याला काढून दिलं, माझ्या कामामध्ये त्यांनी विघ्न आणलं. मग ब्रह्मदेवाने सांगितलं बघ, तू जे काही पुत्र निर्माण केले होते ना, ते धड स्त्री नव्हते, धड पुरुष नव्हते, ते किन्नर होते. आणि मग त्यांचं जर तू लग्न लावलं असतं तर भयंकर तुझ्याकडनं पाप झालं असतं. म्हणून नारदाने ते पुन्हा तपश्चर्या करायला पाठवून दिले. मग दक्षला त्याची चुकी समजली. मग दक्ष म्हटला बघ, माझ्यावरती फार मोठा दोष लागलाय. एका साधूला मी श्राप दिला, मला लय मोठा दोष लागला. मग या दोषातून निवृत्त होण्यासाठी आता काय करावं असं म्हटल्याच नंतर ब्रह्मदेव म्हणताय बघ, तू एक काम कर, जी आपली भगवती आहे, आपली जी देवी आहे, त्या देवीला तू प्रसन्न कर. आणि ती प्रसन्न केल्याच नंतर त्या देवीचा तू गोंधळ घाल आणि तिला तुझ्या पोटी जन्म घ्यायला अनादि अंबिका अंबिका भगवती अंबिका अंबिका भगवानाचा पार्वती उदा उदा नाचती उदा उदा नाचती येई वो जगदंबे गोंधळ येई वो जगदंबे येई वो अनादि अंबिका अंबिका भगवती बोध परडी परडी घेऊन हाती. त्या ठिकाणी त्या देवीची त्या ठिकाणी उपासना करायला दक्ष त्या अरण्यामध्ये गेले. उपासना करत आहे देवी त्या ठिकाणी आपल्यावरती प्रसन्न करून घ्यायचे. मग त्या ठिकाणी 9 दिवस दक्षने काय केलं तर आपण त्या ठिकाणी दिवा लावतो बघा. 9 दिवस आपण दिव्याची त्या ठिकाणी मशाल 9 दिवस अशी अखंडपणे ज्योत लावत पळेभूत बाधा भेनेत येते. हरि उच्चारण मंत्रपयागाद पळेभूत बाधा भेनेत येते. भूताची बाधा सुद्धा राहत नाही. बघा तुम्हाला 2च मिनिटात उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक आहे का. एका गावामध्ये ना पहिल्या जुन्या काळामध्ये मुखिया राहायचे गावाला, बरोबर ना. आता अलीकडे आपण त्यांना सरपंच पोलीस पाटील असं म्हणू. तेव्हाच्या काळामध्ये मुखिया होते बघा. एका गावामध्ये एक मुखिया होता, पण तो मुखिया आहे ना गावामध्ये कुणालाच भजन करू देत नव्हता. भजन केलं तर दंड. कुणाला जर कीर्तन ठेवायचं असलं ना, आधी दंड भरायचा मग कीर्तन ठेवायचं, भजन ठेवायचं आधी दंड भरायचा मग भजन करायचं, असं त्याने दंड ठेवलेला होता. तो कुणालाच भजन करू देत नव्हता. गावातले लोक वैतागून गेले होते, गावातले लोक भजनच करू देत नव्हता. मग त्या मुखियाला ना कारभार सांभाळू कंटाळा आला. मग त्याने विचार केला आपण आहे ना बाहेर कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. मग त्याने विचार केला आपण मुंबईला जाऊ.
मग तो 10 दिवसासाठी मुंबईला जाण्यास त्याने ठरवलं आणि निघाल्याच्या नंतर त्याने त्याचे एका विश्वासू माणसाला सांगितलं, मी गावामध्ये नाही आता 10 दिवस, कुणाला सांगू नको का, मुख्य गावामध्ये नाही असं सांगायचंच नाही. आणि एक काम कर, मी गावामध्ये नाही ना 8-10 दिवस कुणालाच भजन करू देऊ नको, नामस्मरण करू देऊ नको. तो विश्वासू माणूस म्हटलं ठीक आहे. तो मुख्य निघाला. गेल्याच्या नंतर मग त्या विश्वासू माणूस ज्याला सांगितलं होतं ना त्याला थोडीशी भजनाची आवड होती. मग त्याने काय विचार केला, आता मुख्य 10 दिवस गेलाय ना, आपण भजन करूनच घेतलं पाहिजे. त्याने सर्व गावाला सांगितलं, आता मुख्य काही 10 दिवस येत नाही, ज्यांना काय भजन करायचं तेवढं करून घ्या. मग अशा बैठकी बसायला लागल्या. कशाला? भजनाला नियोजन करायला, भजनाचं नियोजन, सप्ताहाचं नियोजन. मग काही लोक काय म्हटले, आता एक काम करू आपण, काय करायचं, एक दिवसाचं कीर्तन ठेवायचं. काही लोक काय म्हटले, रात्री कीर्तन, सकाळी काल्याचं कीर्तन करायचं, 2 कीर्तनं ठेवायचे. काही लोक काय म्हणले, 3.5 दिवसाचा सप्ताह करायचं. काही म्हटले 8 दिवस आपण भजनाचे कार्यक्रम ठेवू. असे नियोजन व्हायला लागले. मग एक काय म्हटलं, आता मुख्य काही 10 दिवस येत नाही, मग आपण 8 दिवसात सप्ताहच करून घेऊ. सुवर्ण योग आहे ना, मुख्य गावामध्ये नाही, मग आपण केलं पाहिजे. मग त्यांनी नियोजन केलं, सप्ताहाचं नियोजन केलं. ते जुना काळ असल्यामुळे महाराजही भेटले, आता काही एवढं लवकर भेटत नाही. महाराज मंडळी भेटल्याच नंतर मग सप्ताहाचे 4 दिवस झाले. पहिला, दुसरा, तिसरा, 4था दिवस झाला. 4 दिवस झाल्याच नंतर मुखियाला मुंबईमध्ये फिरून कंटाळा. तर म्हटलं काय फिरते या मुंबईमध्ये, लई गरम होतं आणि इथं आपल्याला काही राहत नाही. तो वरचा होता, खेड्यावरच्या लोकांना काही मुंबईमध्ये राहत नाही. तर म्हटलं आपल्याला काही इथं काही राहत नाही, आता आपण घरी गेलं पाहिजे. मुखिया निघाला घरी. 4 दिवस झालेले होते, 4 दिवस सप्ताहाचे पण झालेले होते. मुखिया निघाला. 5व्या दिवशी येता मुखियाचा जंगलामधून प्रवास होता. प्रवासामध्ये संध्याकाळ झाल्यामुळे त्या जंगलामध्ये त्याला भीतीच वाटायला लागली. मग त्या जंगलामध्ये चालता संध्याकाळ झाली. काही भूत होती, त्या भूतांनी त्या मुखियावरती झडप घातल्याच नंतर मग त्या भूतांना मुखिया भेटला. मग त्यांनी काय केलं, ते भूत काय म्हटलं, आता एक काम करू, आपण याला कच्चच खाऊन घेऊ. 2-4 जण काय म्हटले, आपण याला कच्च खाऊन घेऊ. मग काही 2-4 जण काय म्हटले, बघा कच्च खाण्यात काही मजा, बरोबर ना, कच्च खाण्यात मजा नाही, आपण याला भाजून खाऊ. मग एक म्हटलं ठीक आहे, भाजून खायचं, पण काडीच पेटी आणायला तुला गावात जावं लागेल, इकडे काही काडीच पेटी नाही, काय नाही. ते एक भूत म्हटलं ठीक आहे, मी जातो, आता भाजूनच खायचं. मग चालला तो. गेल्याच्या नंतर तो गावाच्या वेशीवरती गेला. वेशीवरती गेल्यावरती त्याच्या कानावरती कीर्तनाचा आवाज, कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम, असा आवाज आला. आणि आवाज आल्याच नंतर ती पळून गेलं. भूत आहे ना ते पळून गेल्याच नंतर जंगलामध्ये आला. आणि मग तो काय म्हणलं, बघा आता आपण काय करू, याला आहे ना कच्चच खाऊन घेऊ, भाजून काय खायचं नाही, आता कच्चच खाऊ. मग ते काय म्हटलं, काय झालं कच्च खायला, भाजून का बरं नाही खायचं. मग तो म्हटलं, बघ मी गेलो होतो गावामध्ये, वेशीवरती गेलो, पण तिथं गेल्यावर ना, तिथं गेल्या वेशीवरती गेल्या मला ते ऐकायला आलं, तिथं गावात आहे ना ते चालू. ते म्हणजे काय, नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे. तिथं ते चालू आहे. ते म्हणजे काय, नामस्मरण चालू, कीर्तन चालू आहे. मग ते म्हटल्याच नंतर ते भूतांना बरोबर कळलं. भूतांना बरोबर समजलंय, जेच त्याला बरोबर समजतंय, त्यांना बरोबर समजलं ते म्हणजे काय. पण त्या मुखियाला काही समजलं ते म्हणजे काय, भानगड काहीतरी असायला पाहिजे. मग ते भूत त्या मुखियावरती झडप घालायला. आता खायचं ना, कच्चं गोय ना खायचं, ते झडप घालायला लागले. मग मुखियाने ठरवलं ते म्हणजे काहीतरी भानगड आहे. आणि ते ना त्याला ते लय घाबरताय.
हे भूत आहे ना त्यालाच घाबरत आहे. मग आपण काहीतरी नियोजन केलं पाहिजे. मग तो मुखिया काय करायचं माहिती का, भूतांनी त्याच्यावरती झडप घातली का तो म्हणायच तुम्ही जर मला खाल्लं तर मी ते म्हणन. त्याला माहीतच नाही ते म्हणजे काय, त्या मुखियाला ते म्हणजे काय माहीतच नाही. मग ते लगेच घाबरायचे आणि पळून जायचे. परत जर झडप घालायला आले का तुम्ही जर मला खाल्लं तर मी ते म्हणल. झडप घालायला आले का तुम्ही जर मला खाल्लं तर ते म्हणल. गावापर्यंत येवस्तोवर तो मुखिया असं म्हणायचा तुम्ही जर खाल्लं तर मी ते म्हणल. गावाजवळ आल्याच्या नंतर त्या भूतांच्या कानावरती कीर्तनाचा आवाज आला. आवाज आल्यावरती ते भूत पळून गेले. मुखियाला समजलं ते म्हणजे काय, ते म्हणजे कीर्तन भजन चिंतन. बरोबर आहे का नाही. मुखियाला कळलं आपण एवढ्या दिवस गावामध्ये भजन होऊ देत नव्हतं, कीर्तन होऊन देत नव्हतं, चिंतन होऊ देत नव्हतं, आपलं काहीतरी पाप होतं बरं का. हे भूत पळून जात आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, काहीतरी शक्ती आहे. आपण ते काही बंद केलं नाही पाहिजे. मग तो मुखिया गावामध्ये आला. गावामध्ये सर्व गावकऱ्यांना सांगितलं आज या आपल्या गावामध्ये याच तिथीला दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होईल. तेव्हापासून त्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व्हायला लागला. ते गाव कोणतं होतं, आपलंच गाव, आपलंच घ्यायचं. मग आपल्याही गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय. बघा का या नामस्मरण का केलं पाहिजे. नामस्मरणाने भूताची बाधा राहत नाही, पापही राहत नाही. काही त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान मिळतं, आपल्या चित्ताला समाधान मिळतं. कधी आपण ते नामस्मरण केल्याच्या नंतर अभंगाच्या पहिल्याच्या करू हरी करू हरी करू हरी सदा नाम करू हरी कथा सदा नाम सदा नाम करू हरी सदा नाम करू हरि सदा नाम करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान. मग ते नामस्मरण सदा करायचं म्हणजे आपल्याला चित्ताला समाधान मिळेल. काही काही लोक काय म्हणतात आम्ही नामस्मरण करतो पण आमच्या काही चित्ताला समाधान मिळत नाही. आपलं कदा कदा नामस्मरण म्हणून आपल्याला कधी कधी समाधान मिळतंय. तुकोबरांनी पहिला शब्द सांगितलाय सदा, म्हणजे अखंड आपण नामस्मरण केलं तर आपल्या चित्ताला अखंड समाधान मिळेल. मग आपण नामस्मरण केलं पाहिजे का, तर संतांनी केलं. संतांनी सांगितलं बघा आम्ही जे काही नामस्मरण केलं ना ते नामस्मरण आपण त्या ठिकाणी त्या देवाला या नामस्मरणाच्या जोरावरती आम्ही विकत घेतलंय. नामस्मरण केलं पण त्या नामस्मरणाच्या जोरावरती आम्ही त्या देवाला विकत घेतलंय. बर का, कसं विकत घेतलं, आम्ही काही पैसे दिले नाही. बघा या आत्ताच्या काळामध्ये पैशाशिवाय कुठलीच गोष्ट, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय. काही घ्यायचं म्हटलं का आपल्याला पैसे लागतंय. बघा या पैशाच्या मागे सर्वच दुनिया या काळामध्ये पळते. प्रत्येकाला पैसा हवे. लहान पोर आहे ना, लहान बाळ, त्यालाही पैसा लागतो. म्हाताऱ्या माणसालाही पैसा लागतो. बघा एका गाण्यामध्ये गोड वर्णन आहे बघा. ते जुन्या काळामध्ये सकाळी सकाळी वासुदेव यायचे, देव म्हणायचे बघा, वासुदेवाची ऐका वाणी
जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी कामर पैशाची जादू लई न्यारी तान्ह्या पोराला त्याची हाव आई सोडून घेते धाव पैशाच्या मागे धाव जन्मापासून सारी माणस हो जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलामर दाम करी काम येड्या दाम करी कामर त्या पैशाशिवाय काहीच होत नाही ज्या ठिकाणी पैसा त्याच ठिकाणी आपलं काम होतंय मग बघा संत महात्मे म्हणतात तरीही पैसा एवढा त्या ठिकाणी महत्वाचा झालाय एवढा त्या ठिकाणी पैशाशिवाय काही होऊ शकत नाही तरीही आम्ही देवाला पैशावरती काही विकत घेतलं नाही देवाला आम्ही विकत घेतलं पण ते नामस्मरणाच्या जोरावरती आम्ही इतकं नामस्मरण केलं आपण जे श्वास घेतोय ना आता जे श्वास चालू आहे प्रत्येक श्वासाला एक आम्ही नामस्मरण घेतलंय म्हणजे एकही श्वास आम्ही वाया जाऊ दिला नाही प्रत्येक श्वासाला आम्ही त्याचं नामस्मरण घेतलंय एका गवळणीमध्ये गोड वर्णन आहे बघा विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते ही उधारी जन्मभरीच्या श्वास तुके जन्मभरीच्या श्वास तुके मोजयले हरिनाम विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला बाई विकत घेतला कुणी म्हणे हा यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा हाच चुक्याचा विठ्ठलानी दासांचा श्रीराम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम त्या देवाला आम्ही विकत घेतलं पण कशाच्या जोरावरती नामस्मरणाच्या जोरावरती म्हणून आपणही ते नामस्मरण केलं पाहिजे बघा नामस्मरण करणाऱ्याची फार मोठी यादी बऱ्याच त्या ठिकाणी संतांनी नामस्मरण केलं पण तुम्हाला सांगून जाईल आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं सखुबाई जनाबाई मुक्ताबाई या महिला संत आहे तसंच त्या राजस्थानमध्ये एक कर्माबाई नावाची एक महिला संत होऊन गेली कर्माबाईच्या जीवनामधला प्रसंग आहे कर्माबाई होत्या म्हाताऱ्या होत्या बरं का कर्माबाई म्हाताऱ्या होत्या मग त्या कर्माबाईला ज्या गावामध्ये ते राहायच्या त्या गावकऱ्यांनी कर्माबाईला गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून दिलेली होती मग कर्माबाईचा रोजचा नित्यक्रम होता सकाळी सकाळी उठल्याच नंतर स्नान वगैरे झालं की ते देवाचं नामस्मरण करायचं नामस्मरण पूजा वगैरे झाली की मग कर्माबाई काय करायच्या दररोज 5 घरं मागून आणायच्या त्या 5 घरामध्ये डाळ तांदूळ भेटायची तांदूळ भेटल्याच नंतर कर्माबाई काय करायची झोपडीमध्ये यायची आणि त्याची खिचडी करायची आपण जर गुगलला सर्च केलं तर कर्माबाई की खिचडी म्हणून आपल्याला असं दिसतंय बरं का मग ती कर्माबाई खिचडी बनवायच्या आणि खिचडी बनवायलाच नंतर कर्माबाई भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करायच्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कर्माबाई भजनाला सुरुवात करायची. भजनाला सुरुवात केल्याच्या नंतर ताट वाढून घेतलेलं आहे खिचडीचं आणि कर्माबाई त्या भगवंताला आवाज द्यायची, कृष्णा चल जेवायला. एखाद्या त्या ठिकाणी आजीबाई आपल्या नातवाला कशी बोलवते चल जेवायला ताटामध्ये, तशी ती कर्माबाई जगाच्या मालकाला, विश्वाच्या मालकाला, जगाच्या बापाला बोलवायची जेवायला, खिचडी खायला. ती म्हणायची कृष्णा चल जेवायला ये. असं म्हटल्याच नंतर जसं नातू आजीच्या ताटामध्ये येऊन बसतं ना, तसं तो देव ब्रह्मांडाचा चालक मालक, तो ज्याच्या सत्तेवरती सर्व चालू आहे, तो त्या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी येऊन लहान नातवंडावानी येऊन बसायचा. बसल्याच्या नंतर बालगोपाळ त्या ठिकाणी, कृष्ण त्या ठिकाणी लहानशी मूर्ती घेऊन या ठिकाणी बसायचा. बसल्याच्या नंतर ती खिचडी खाण्यासाठी कर्माबाई आणि ते भगवंत दोघंही खिचडी खायचे. असा त्यांचा रोजचा नित्यक्रम चालू झाला. कुणाचा? देवाचा आणि कर्माबाईचा. कर्माबाई सकाळी सकाळी उठायच्या, 5 घरं मागून आणायच्या, खिचडी बनवायच्या आणि त्या ठिकाणी देवाला जेवू घालायच्या. असं नित्यक्रम चालू झाला. पण काही दिवसांनी कर्माबाई म्हाताऱ्या झाल्यावरती त्यांची त्या ठिकाणी जीवन यात्रा संपली. कर्माबाई त्या ठिकाणी देहावसन झालं. मग त्या ठिकाणी कर्माबाई वारल्याच्या नंतर मग त्या गावकऱ्यांनी काय केलं, कर्माबाईची सर्व विल्हेवाट लावली आणि त्या झोपडीला कुलूप लावून घेतलं. दरवाजा लावला आणि कुलूप लावून घेतलं. कुलूप लावल्याच्या नंतर कर्माबाई वारला त्या ठिकाणी गेल्याच नंतर, पण कर्माबाई गेल्याच्या दुसऱ्या दिवशी 12 वाजेची वेळ झाली, म्हणजे जेवणाची वेळ झाली. आणि मग झाल्याच नंतर त्या झोपडीच्या समोरून एक गुराखी चालला. छोटासा असा 10-15 वर्षाचं लेकरूकच दिसतं तेवढा असा गुराखी आहे. त्याने खांद्यावरती कांबळी घेतलेली आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे आणि काठी हातात घेऊन त्या झोपडीच्या समोरून चाललाय. कोण असेल तो? भगवंत त्या ठिकाणी आला. का तर भगवंताला त्या कर्माबाईची खिचडी खायची होती. मग ती गुराखी आल्याच नंतर जोराने बाहेरून दरवाजा वाजवायचा, कर्माबाई दार उघड, कर्माबाई दार उघड. असं त्या ठिकाणी त्याचा रोज यायचा. असं झाल्याच नंतर बघा, तुम्हाला यातून मला एकच सांगायचं आहे, देवाला अशी सवय झाली की ते रोजच्या त्या ठिकाणी जेवणाची वेळेला कर्माबाईची आठवण यायची. एवढं नामस्मरण केलं, एवढं चिंतन केलं की देव गेल्याच्याही नंतर त्या ठिकाणी येऊन कर्माबाईची वाट बघू लागला. आजच मला खिचडी खाऊ घालेल, उद्याच मला खिचडी खाऊ घालेल. म्हणजे देव हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याचं नामस्मरण करून त्याच्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे. कर्माबाईने जसं प्रेम केलं ना, तसं देवावरती प्रेम केलं पाहिजे. पण आपला नैवेद्य कसा असतो? महिला मंडळ झोपल्या काय? नैवेद्य कसा असतो? आपल्याला एवढी चपाती असते, बरोबर की नाही? आणि देवाला केवढी असते? एवढीशी चपाती असते. आपल्याला किती भजे राहतात माहितीत ना? भजे देवाला किती राहतात? अर्ध राहतं, त्याच्यातून अर्ध थोडंसं राहतंय. मग काय होतं, आपण देवाला प्रेमानं काय केलं, बाय काय म्हणतात, देव काय खातो का त्याला एवढं दाखवायला? आपण जर त्याला विनंती केली तर तो खायलाही तयार आहे. नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताला नैवेद्य घेऊन गेल्याच नंतर नामदेव महाराजांनी डोकं फोडलं, पण देवाला जेवू घातलं. आपण फोडू का? बघा, काही लोक काय म्हणतात, तेव्हाच्या काळात देव होता, आता काय देव, आता देव काय राहिला नाही. पण तुम्हाला सांगून जाईल, तेव्हाच्या काळात लोक काय म्हणतात, तेव्हाच्या काळात देव होता आणि भक्तांना भेटायचा पण तो. का तर तेव्हाच्या काळात होता. आत्ताच्याही काळात देव आहे, पण आत्ताच्या काळात पहिल्यासारखे भक्त बघा. तुम्हाला 5 मिनिटात उदाहरण सांगेल बरं का. कुणीच असं ते कोणावर घेऊ, कोणावर फिट बसायला पण नाही बरं का. कुणीच कोणाकडे बघू नका. बघा काय राहतं आपल्या गावामध्ये, बऱ्याचशा गावामध्ये रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, नवरात्र उत्सव असेल, कुणाला बाळ झालं बारशाचा कार्यक्रम असेल, आपण अशा कार्यक्रमाला भजनं ठेवतो. भजनं ठेवल्यास नंतर भजनाची पद्धत आहे. भजनाला सुरुवातीला त्या ठिकाणी पुंडलिक वरदे झालं का रामकृष्ण हरी भजन म्हणतात. रामकृष्ण हरी झालं की रूप पाहताचा हा ज्ञानोबरायांचा अभंग म्हणतात. ज्ञानोबरायांचं भजनी मंडळ काय करतं, रामकृष्ण हरी अगदी चाल लावून
रागरागिने वगैरे असं म्हणतंय. मग रूपपाहता सुद्धा असं व्यवस्थित रागरागिने राहून म्हणतंय. मग काही लोक काय करतात, रूपपाहता लोचनीना भजनामध्ये काय होतं, सर्व सुखाचे आगर हे काही म्हणतच नाही, येत नाही म्हणून नाही. ते काय करतात, रूपपाहता लोचनी सुख झाले उसाजनी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. 3 चरण झाले का त्यांचं काय राहतं, 4थ्या चरणाला आता नवीन चाल लावायची. बरोबर आहे का नाही, आता नवीन चाल लावायची. मग ती चरण ठेवल्या जाते. आता काही ते म्हणायचं नाही, ते थोडंसं थांबू, चाल आठवू आणि मग म्हणू असं म्हणायचं राहतं. मग ते झाल्याच्या नंतर मग एकाला सांगत्या आता तू सर्व सुखाचे आगर म्हण. मग तो तयारीत राहतो. ते तो एकदम भारी, त्याला असं वाटतं इम्प्रेशन पडलं पाहिजे, वजन पडलं पाहिजे म्हणून अशी चांगली चाल काढतोय तो. बरोबर आहे की नाही, जी आपली जी कायम पाठातली चांगली बसलेली ती चाल आता काढायची. मग तो असा तयारीत होतो, चाल बिल लावून एकदम तयारीतच आहे. मग काय होतं, तयारीत झाला, त्याने चालही आठवली, सर्व सुखाचे आगरही या त्या ठिकाणी म्हणायचं आहे. सर्व लोकांचं त्याच्याकडे लक्ष आहे आणि सर्व सुखाचे आगर या चरणाची चाल म्हणणारच. आणि तितक्यात जर चहा आला, काय आपण सर्व सुखाचे आगर म्हणू का चहा घेऊ, चहाच घेऊ. काही लोक म्हणते चहा घ्या गार होऊन जाईल, घ्या पटकन असं म्हणताय. मग मला यातून एकच सांगायचं आहे, अलीकडच्या काळामध्ये सर्व सुखाचे आगर एवढं गोड नाही तेवढं चहा गोड आहे. बरोबर आहे का नाही, म्हणजे पहिल्यासारखे आता काही भक्त नाही. मग त्यामुळे पहिल्या भक्तांना देव भेटायचा पण, आणि पहिली भक्ती वेगळी होती. पण तशी भक्ती नाही करता येणार आपल्याला. पण आपल्या जीवनामध्ये आपण संसार करत असताना आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. मी म्हणत नाही आपण संसार सोडा आणि त्याच्या मागेच पळा, रात्रंदिवस त्याचं भजन करा, एवढं होणार नाही का. संसारिक लोक आहोत. मग आपल्या जीवनामध्ये आपण निदान दिवसातून 2दा तरी देवाची आठवण काढली पाहिजे. एकदा सकाळी उठल्यावर, एकदा संध्याकाळी झोपायच्या वेळेस आपण 2दा तरी देवाची आठवण काढली पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात, आम्ही नामस्मरण केलं, चिंतन केलं. मग चिंतन केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये अखंड आम्हाला समाधान मिळालं. मग समाधान मग अजून काय मिळालं, तर मग आम्ही काय केलं, सर्व सुखाचे अलंकार आम्ही परिधान केले आणि आनंदाने आम्ही नाचायला लागलो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. तुकोबरा म्हणतात सर्व सुख ल्यालो, आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाली. का तर सुख आहे ना, हे कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. कितीही पैसे द्या तरी सुख विकत भेटत नाही. कारण काय माहिती का, या संसारामध्ये फार दुःख आहे. आपल्याला सुख कुठंच मिळणार नाही. बरेचसे प्रमाण आहेत, दुःख बांधवडी आहे या संसार दुःखमुळं बरेचसे त्या ठिकाणी प्रमाण आहे. संसारात फार दुःख आहे. बघा तुम्हाला 5 मिनिटात उदाहरण सांगेल. ही सुख आणि दुःख आहे ना, हे आपल्या मनावरती होतं. आपल्याला काय पाहिजे,
सुख पाहिजे का दुःख पाहिजे? एक वेळेस काय झालं, सुख आणि दुःख हे सख्खे भाऊ पक्के वैरी. तो पिक्चर ऐकला असेल ना, सख्खे भाऊ पक्के वैरी, अशी त्यांची गोष्ट आहे. सुख आणि दुःख हे लहान होते. लहान असताना ते त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते. खेळता खेळता ती मित्र काय करायचे, सर्व सुखासोबतच खेळायचे. दुःखासोबत कोणी खेळायला तयार नाही. आपल्याला जरी विचारलं सुख पाहिजे की दुःख पाहिजे, आपण काय म्हणतो, सुखच पाहिजे. मग ते मित्रही सुखासोबतच खेळायला लागले, दुःखासोबत खेळायला कोणी तयार नाही. मग दुःख हा दुःखी झाला आणि आईकडे गेला. आईकडे गेल्याच नंतर आईला म्हणतो, आई माझी काय चुकी, मी दुःख म्हणून जन्माला आलो. मलाही वाटतं मित्रांसोबत खेळलं पाहिजे, मलाही वाटतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे. मग ती आईच होती. सुख आणि दुःखाची आई कोण आहे, तर सुख आणि दुःखाची आई नियती आहे. आपण म्हणतो ना, हे सर्व नियतीचीच खेळ आहे बरं का, असं म्हणतो आपण. मग ती नियतीचीच दोन्ही मुलं आहे. मग त्या आईने काय केलं, सुखाला घरामध्ये बोलून घेतलं. सुखाचे कपडे काढले, दुःखाला घातले, दुःखाचे कपडे काढले आणि सुखाला घातली. ती म्हटली जा आता खेळायला. आणि ते खेळायला आले बरं का, ते खेळायला आल्याच्या नंतर मग त्या मित्रांनी काय केलं, त्या दुःखालाच सुख समजून त्याच्यासोबत खेळायला. आणि आजपर्यंत तेच चालू आहे. या दुःखरूपी संसाराने सुखाचे कपडे घातले आणि आपण त्याच्यासोबतच खेळतोय. त्या दुःखरूपी संसाराने सुखाचे कपडे घातले म्हणून आपल्याला वाटतं संसारात फार सुख आहे, पण संसारात सुखच नाही. सुख पाहता जवळ पडे दुःख, पर्वत एवढं दुःख आहे, फार दुःख आहे. बघा एका गावामध्ये काय झालं, वाघ आल्याच्या नंतर एका माणसाच्या मागं लागला. तो माणूस पळतोय पुढं, वाघ त्याच्या मागे, तो पुढं पळतोय, वाघ त्याच्या मागे. पळता पळता ते गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेर पळता पळता शेतामध्ये गेला. रात्रीची वेळ झालेली होती. त्याने शेतात काही विहीर पाहिलीच नाही. तो डायरेक्ट विहिरीत न पडता त्याने एका फांदीला धरून ठेवलं. धरल्याच्या नंतर मग त्याने काय विचार केला, वाघ गेला की मग आपण वर येऊ निघून. पण तो वाघ काय जायला तयार नाही. वाघ हा कनिष्ठ वृत्तीचा प्राणी, त्याची ते शिकार साधल्याशिवाय तो जात नाही. मग वाघाने विचार केला, हा कधी ना कधी बाहेर, हा थोडी मुक्काम करणार, तो कधी ना कधी बाहेर येईल. मग असं म्हटल्याच नंतर वाघ डायरेक्ट तिथंच बसून राहिला. मग याने विचार केला, वाघ काय जायला तयार नाही, हाताला कळ लागती, फांदी धरली, मग हात दुखतोय, मग आपण एक काम करू, पाण्यामध्ये उडी मारून घेऊ. पाण्यात त्याने बघितलं खाली नागोबा, वरती वाघोबा, पाण्यात नागोबा. मग त्याला काही खाली उडी मारता येणार. मग त्याचा हात दुखायला लागला, त्याची हालचाल चालू झाली. त्याने ज्या फांदीला धरलं होतं त्या फांदीवरती मधाचं पोळ बसलेलं होतं आणि ते माशा उठल्या. ते पोळ उठल्याच नंतर सर्वीकडे त्याला माशा चावायला लागल्या. सर्वीकडे माशा चावताय. किती दुःख आहे, थोडं दुःख आहे का? वरती वाघोबा, खाली पटापट बोलत जरा, खाली नागोबा, हातही दुखतोय, सर्वीकडे माशाही चावतोय, किती दुःख आहे. एवढ्या दुःखामध्ये त्याच्या तोंडामध्ये वरून एक मधाचा थेंब पडतो. तो म्हणतो वाह किती गोड आहे. तसा संसार आहे. एवढ्या दुःखामध्ये आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटली ना, आपण म्हणतो वा संसार किती गोड आहे. आपल्या पोराचं लग्न झालं का आपल्याला वाटतं वा संसार किती गोड आहे. पोराला पोरग झालं का आपल्याला काय वाटतं संसार किती गोड आहे. म्हणजे क्षणिक सुख आहे संसारामध्ये, सर्वीकडे दुःख आहे. मग काय तुकोबरा काय म्हणतात, या सुखाचे अलंकारच आम्ही परिधान केलं. थोडंसं सुख नाही मिळालं आम्हाला, सर्व सुख मिळालं, सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुललं तसं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग साधक म्हटले तुकोबर आहे. अजून काय झालं तर तुकोबर आहे अभंगाच्या तिसऱ्या आठवत
हेच विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. या ठिकाणी आपली वेळ संपलेलीच आहे. 5 मिनिटात सेवा समाप्त होणार आहे. वानुसार आता विठोबा रखुमाई भजन होईल. ज्यांनी ज्यांनी आपापले हात सोबत आणले नाही त्यांनी करावरती. आतापर्यंत म्हटले की मी कोणाला टाळी वाजवा म्हटलेच नाही, कारण माहिती मला ती कशी बशी येऊन बसतात. बरोबर आहे का नाही? सर्वांनी हात वरती करा. बघा हात वरती का करायला लावले याचा फायदा मी भजन झाल्यावर सांगणार आहे, आता नाही सांगणार. ज्यांना करायचं त्यांनी करू शकतात. नंतर म्हणायचं नाही आधी काबर नाही सांगितलं, आत्ताच सांगते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सांगितल्याबरोबर सर्वांनी हात वरती केले, भजन केलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं. सर्वांचेच आभार मानते. आणि न सांगता हात खाली केल्यामुळे डबल आभार. बघा मी काही लोक म्हणतात बरं का, खाली हात करून सुद्धा भजन होतंय, वरती हात करायची काही गरज नाही. पण तुम्हाला सांगून जाईल वरती हात का करायला लावले बरं का. ज्या वेळेस लहान बाळ असतं बरं का, लहान बाळ आपले वडील घरात बाहेरून कुठून घरात आले, घरात आल्याच्या नंतर ते पळत पळत जातं आणि आपल्या वडिलांना असं वरती हात, त्याला काय वाटतं आता आपल्या वडिलांनी आपल्याला घ्यायला पाहिजे. मग त्याला जर घेतलं, कडेवरती घेतलं, तर त्याला असं वाटतं या जगामध्ये आपल्यासारखा सुखी कुठलाच माणूस, बरोबर आहे की नाही, आपल्यासारखं त्या ठिकाणी कुणीच नाही असं त्याला वाटतंय. मग आपणही त्या पांडुरंग परमात्म्याचे, त्या जगाच्या मालकाचे आपण लेकरं, तो आपला बाप आहे. कधीतरी आपल्यालाही वाटलं पाहिजे त्याने आपल्याला कडेवरती घेतलं म्हणून आपण त्याला वरती हात केले पाहिजे की या संसारातून, या मायेच्या दुःखातून तू आम्हाला एकदाच त्या ठिकाणी हे कर, मोक्षाची प्राप्ती करून दे, असं आपण देवाकडे मागणं केलं पाहिजे. आपण मागितलं पाहिजे की तू आम्हाला कडेवरती उचलून घे. याच्यासाठी हात वर करायला लावले. बघा वेळ संपलेला आहे. जाता जाता एवढंच सांगेल, आज आपल्या मुलांमुलीवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे. अलीकडे शिक्षणाने फार मोठे होतात मुलं मुली, पण संस्कार काही राहत नाही बरं का. शिक्षण देता देता काय होईल, आपल्या मुलाला फार मोठं आपण शिक्षण देऊ, तो त्या ठिकाणी फार मोठं शिक्षण करेल. शिक्षण केल्याच नंतर चांगल्या मोठ्या जॉबला लागेल, पैसा कमवेल, मोठा बंगला बांधेल, पण त्या बंगल्यात आपल्याला ठेवेल की नाही गॅरंटी का. संस्कार जर केले तर कितीही मोठा झाला तरी आई वडिलांना आपल्या प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण संस्कार केले पाहिजे. आणि महिलेमध्ये फार ताकद आहे. आता जगदंबेचा उत्सव चालू आहे, महिलेमध्ये फार ताकद आहे. एका महिलेने इतकं त्या ठिकाणी आपल्या मुलावरती संस्कार केले की त्या मुलाने या स्वराज्याची स्थापना केली. ही कुणाची पुण्याई आहे? जिजामाताची पुण्याई आहे. बघा एका गाण्यामध्ये गोड वर्णन बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जन
श्रीहरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरहा गरजा शिवाजी राजा. शिवाजी राजावरती आईसाहेब जिजाऊ मातांनी इतके संस्कार केले की त्या संस्काराच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण त्यांचंच नाव आचरण शुद्ध जो राजा आहे, आचरण शुद्ध राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शिवाजी महाराज. म्हणून आईने संस्कार केले म्हणून या ठिकाणी एवढी प्रगती झाली. आपली जवळजवळ वेळ संपलेलीच आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आता सर्व चाल वगैरे काहीच नाही होणार, फार वेळ झालेला आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. या ठिकाणी सर्वांचेच आभार मानते आणि आपल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी फुल स्टॉप देते. ज्ञानेश्वर माऊली